नमस्कार. आजचा व्हिडिओ अत्यंत खास असणार आहे. हा व्हिडिओ एका अशा पुलावरती आहे ज्या पुलाची कहाणी काही औरच आहे. हा पूल बनलाय कोयना नदीवरती. हा पूल बनलाय एकनाथ शिंदेंच्या गावाकडे जाणाऱ्या एका नदीच्या मार्गावरती. अनेकांना वाटेल हा पूल फक्त पर्यटन स्थळासाठी बांधला, इथं पर्यटन होणार आहे. अनेक जण म्हणतात इथं लिफ्ट आहे, वरती विविंग गॅलरी आहे, इथून सुंदर नजारा पाहायला मिळेल. सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात, न्यूजवाले सांगतात, सगळीकडून आपण ऐकतोय. पण हा पूल फक्त पर्यटनासाठी नाही तर इथल्या दोन्ही बाजूंच्या जीवनमानाला जोडणार आहे. मी असं का बोलतोय, कशासाठी बोलतोय, पुढे तुम्हाला सांगेनच मी व्हिडिओमध्ये. पण हा पूल फक्त आणि फक्त दिसायसाठी, इथं फिरायसाठी नाही आहे. हा पूल कित्येक कुटुंबांचा आसरा बनणार आहे. आता मी हे का सांगतोय, कशासाठी सांगतोय, याच्यासाठी तुम्हाला या भागामध्ये यावं लागेल आणि पावसाळ्यासारख्या या सगळ्या काळामध्ये तुम्हाला इथं राहावं लागेल. तेव्हा तुम्हाला समजेल की हा पूल किती महत्त्वाचा होता. पूर्वी या नदीवरती एकही पूल नव्हता. लोकांचं जीवन इतकं अवघड होतं की पावसाळ्यामध्ये आजारी झालेली माणसं, कित्येक माणसं जागच्या जागी दगावली जायची. या भागातून त्या भागाकडे जाता येत नसायचं. इतकी भयवाट आणि भीषण परिस्थिती या भागाची होती. पण एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते सगळं राजकारण आपण पाहिलं आणि या भागाचा चेहरा मोहरा बदलला. ते इथले स्थानिक असल्या कारणानं त्यांना इथल्या अडीअडचणी माहिती आहेत. त्यांना माहिती आहे की इथलं जीवन पावसाळ्यासारख्या सगळ्या गोष्टीमध्ये किती अवघड असतं, ते त्यांना अचूक माहिती आहे. महाराष्ट्रातले असे कित्येक दुर्गम भाग आहेत जे आजही अशा पुलांच्या प्रतीक्षेची वाट पाहत आहेत. त्यांना असे पूल हवेत, पर्यटनासाठी नाही तर आपलं जीवन सुकर करण्यासाठी हवेत. आणि एकनाथ शिंदे त्याच सगळ्या गोष्टींवरती काम करतायत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी छाती ठोकपणे सांगतो की हा व्यक्ती विकासक आणि विकासक दृष्टीचा आहे. हे अत्यंत म्हणजे वाखण्याजोगं आहे की असा एकमेव नेता असेल जो प्रत्येक वेळा समाजातील खालच्या थरांचा, लोकांच्या अडीअडचणींचा अत्यंत बारीक अभ्यास करतो आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी पुरवून देतो ज्या गोष्टी त्याचं जीवन सुकर करतील. हा पूल मी जेव्हा पाहत होतो तेव्हा मला इथले अनेक जण सांगत होती, दादा ते पर्यटन मरू द्या, पण हा पूल आमच्या जगण्यासाठी एक उमेद आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. मी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा माझ्या अंगावरती खरोखर काटा आला. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहे, एका नैसर्गिक ठिकाणी आलो आहे जिथं आपण अनेक जण फिरायला येण्याचं आपलं स्वप्न असतं प्रत्येकाचं. मी सध्या आहे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातल्या मिनी काश्मीर ओळखल्या जाणाऱ्या तापोळा या छोटेखानी एका गावामध्ये. आणि माझ्या मागे तुम्ही पाहतायत आपली कोयनामाई दिसते, जे अगदी क्षेत्र महाबळेश्वरपासून वाहत खाली जाते. तिकडे मी तुम्हाला मागेही दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये की या डोंगराच्या पलीकडे एकनाथ शिंदेंचं गाव आहे आणि या गावांना जोडण्यासाठी एक सांधेबांध केली जाते, एक पूल बांधला जातो आहे, एक ब्रिज ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो असा बांधला जातो आहे. हा माझ्या मागे पाहताय तो केबल ब्रिज आहे. अनेक जण मी जेव्हा व्हिडिओ मागे एक बनवली तेव्हा मला अनेक जण म्हटले की ह्या पुलाची काय गरज होती, तुम्ही शहरीकरण करताय, तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय. पण तुम्ही जेव्हा इथे याल, मी या भागाला अत्यंत जवळून पाहतो, या परिसराला मी अत्यंत जवळून पाहतो, कारण मी इकडचाच आजूबाजूचा आहे. इथे ही जी कोयना नदी आहे, आता पाऊस पडल्यानंतर याच्या पलीकडची जी गावं आहेत, पलीकडचा जो भाग आहे तो संपूर्णपणे विस्कळीत होतो. आणि पावसाळ्यामध्ये जी नदी रौद्ररूप घेऊन दुथडी भरून वाहते, त्या नदीनं इथलं संपूर्ण जीवनमान विस्कळीत होतं. काही अशा अनेक घटना घडल्या आहेत की गरोदर बाईला एखाद्या, जर या पलीकडे इथं तापोळा नावाचं एक छोटेखानी गाव आहे म्हटलं तसं, एखादं छोटंसं आपलं हॉस्पिटल आपलं सरकारी, तिथं यायचं झालं तर पावसाळ्यात कसलीही सोय नसते. हे ऐकून थोडंसं मस्तक फिरेल एखाद्याचं. पण एकनाथ शिंदे साहेब या भागाचे मुख्यमंत्री झाले, त्यांचं इथं गाव आहे, त्यांना इथला कोयनेचा सुपुत्र असं म्हटलं जातं. आणि त्यांनी इथल्या भागाचा संपूर्णपणे चेहरा मोहरा बदलून टाकला आणि नवीन महाबळेश्वर नावाची एक संकल्पना ते घेऊन येत आहेत आणि इथल्या भागाचा विकास करतात, जो अत्यंत दुर्गम आहे, अत्यंत दुर्गम होता. आता तो येतोय, हळूहळू रस्ते होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत. हा ब्रिज आहे ना, हा ब्रिज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण पर्यटन क्षेत्रामध्ये एक मोठी उलाढाल करणारा असा ब्रिज आहे. आता मी का सांगतोय ते तुम्हाला सांगतो. इथे हा ब्रिज बनतोय
इथूनच रघुवीर घाटामार्गे तुम्ही कोकणामध्ये अत्यंत म्हणजे 1-2 तासामध्ये तुम्ही जाणार. अगदी 40-50 काहीतरी 60 किलोमीटर असेल इथून जाण्याचं. त्यामुळं अख्खी कोकण किनारपट्टी या भागाशी जोडली जाईल, पश्चिम महाराष्ट्राशी जोडली जाईल. सातारा, पुणे हे जे आपला इकडचा भाग आहे तो देखील सहजपणे इथून कोकणामध्ये जोडला जाऊ शकतो. जसं आपण खाली पोलादपूरवरून जातो, आता इथे पर्यटन क्षेत्र बनेल आणि इथं देखील पर्यटकांची ये जा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल. इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथल्या स्थानिकांची होणारी हेळसांड. बाबांनो, तुम्ही या कधीतरी पावसाळ्यात, आपला जून जुलैचा वगैरे पाऊस असतो, कधी आलात ना, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. इतकी भयंकर परिस्थिती या भागाची असते. त्यामुळे हे पूल फक्त या बाजूने त्या बाजूला जाण्यासाठी नाही, तर त्या बाजूचं अडकळलेलं जीवन या बाजूला घेऊन येण्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आपण ऐकल्यात. नवीन महाबळेश्वर होते सगळ्या, पण मागे मी अनेकदा बोललो, आपल्याला जे करायचं आहे ना ते लवासासारखं करायचं नाही आहे. बेची राख सगळ्या भागाची संपूर्ण वाटोळ ते कदापि होऊ दिलं नाही पाहिजे. इथल्या सुविधा, इथला रस्ते असो, हे पूल वगैरे, पर्यटन स्थानं त्यांचं नूतनीकरण असो, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इथल्या लोकांना रोजगार मिळणं महत्त्वाचं आहे. मला जे वाटतं ते इथल्या स्थानिकांना काय रोजगार हवा, ते एखादी दूध संघ एखादा असावा. इथल्या शेतीसाठी काय करता येईल का, इथलं पर्यावरण पूरक असं ज्या सगळ्या गोष्टी असतात, फिरणं वगैरे ज्याला आपण म्हणतो, ते काही करता येईल का, याकडे सरकारनं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष द्यावं. इथं काहीतरी बनतंय म्हणून इथल्या लोकांच्या वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी घेण्याचं जे काही सगळ्या गोष्टी दिसतात मला, आता ते कोणी असं सरकारचं धोरण नाही जमिनी घेण्याचं, पण अनेक लोक विकतात. इथल्या भागातल्या अनेक लोकांना सतत सांगत असतो, मराठी लोकांना, आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना सांगत असतो की जमिनी विकू नका. तुम्ही जमिनी विकाल तर तुमचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जे बनतं हे तुमच्यासाठी बनतं आहे. हे जे बनतं हे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना पाहण्यासाठी बनतं आहे. हे बनतं आहे ते फक्त याची जमीन विकून, त्याची जमीन विकत घेऊन पैसा कमावण्यासाठी बनत नाही आहे. तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा, त्यांच्या पडलेल्या जमिनींचं काहीतरी चांगलं व्हावं, त्याच्यामध्ये त्यांनीच काहीतरी करावं, यासाठी हे बनतं आहे. या सगळ्या गोष्टीची मला असं वाटतं तुम्हाला सर्वांनी काळजी घ्यावी, जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी कराव्या. शिंदे साहेबांना देखील माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कराल ते इथल्या कोणत्याही पारंपरिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण, जी पारंपरिक जी पद्धत आहे त्याला कोणतीही ठेच न लागता, न खर्चटता या भागाचा विकास व्हावा. आणि जे एकनाथ शिंदे साहेब करतायत ते अप्रतिम आहे. येणाऱ्या पिढ्या त्यांचं नाव निश्चित काढतील.